आयटीचा एकदम सिंपल नियम आहे मॅडम, की जर तुम्हाला वाटत असेल की माझा लॅब होऊ नये किंवा झाला तरी दुसरा जॉब तुरंत मिळावा, तरी टेक्नॉलॉजी अपडेटेड पाहिजे. आता ह्या मोमेंटला जे लोक स्किल्ड आहेत त्यांना घाबरायची गरज नाही. प्रत्येकच AI प्रत्येकच ऑर्गनायझेशनसाठी वर्क करतो असं नाही आहे. आणि जर तो कॉस्ट इफेक्टिव्ह नसेल तर शेवटी माणसंच कामाला घ्यायला लागतात. IT मध्ये सुद्धा विदाऊट कोडिंगचे जॉब्स आहेत का? सो असं नाही की IT म्हणजे फक्त सॉफ्टवेअर, IT म्हणजे बाकी भरपूर गोष्टी आहेत, सपोर्टिंग रोल्स खूप सगळे आहेत. ज्यावेळेस तुम्हाला उंच उडायचे किंवा यशाच्या शिखरावर पोहोचायचे त्यावेळेस तुम्हाला असं काही लगेच ड्रॉप करायला लागतं की जे तुमच्या यशामध्ये अडथळा आणतं, की जे पहिल्या दिवशी जॉबला जातात, जॉईन करतात, दुसऱ्या दिवशी सोडून देतात. मला नाही कंपनी आवडली. काय आवडली म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी तुमचा प्रयत्न किती स्ट्रॉंग होता हे जास्त मॅटर करतं. त्यामुळे तुम्हाला तुमची गोष्ट मांडता यायला पाहिजे, ते जेन्युइनली मांडता यायला पाहिजे आणि ती गोष्ट समजली पाहिजे. कारण ती लग्नपत्रिका नाही मॅडम, एकदा बनवली लाईफ टाईम तीच असं नसतं. प्रत्येक कंपनीसाठी तुमचा स्पेसिफिक कस्टमाइज रेझ्युमे पाहिजे. एफर्ट नक्की टाका, पण पॉझिटिव्ह डिरेक्शनने टाका. तर विद्यार्थ्यांनी पालकांसोबत संवाद साधला पाहिजे, स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की पप्पा मला आता खरंच नाही जमत, मला 2 महिन्याचा वेळ द्या. तर 2026मध्ये जर 5 लाखाचं पॅकेज मिळवायचं असेल तर त्या मुलांनी किंवा मुलींनी काय केलं पाहिजे? नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय खूप खास आहे आणि आत्ताच्या जे ॲडमिशन्स किंवा IT चे जॉब्स जात आहेत, ले ऑफ्स होत आहेत, फ्रेशर्सना जॉब कसा मिळणार आहे, या सगळ्या ज्या चर्चा चालतात त्याच्यावर इन्साईट्स देण्यासाठी आज आपल्या चॅनलवर परत एकदा मी आपल्या सारिका जाधव मॅडमना इन्व्हाइट केलं आहे. नमस्कार मॅम, तुमचं खूप स्वागत आहे आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. तुमच्याबद्दल सांगा आपल्या प्रेक्षकांना. नक्कीच. सो स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांना IT मध्ये जॉब मिळवायचा आहे, त्यांच्याकडे डिग्री आहे पण जॉब नाही आहे, गॅप पडत चाललं आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग, डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट अशा सगळ्या गोष्टी मी मागच्या 5 वर्षांपासून मगरपट्टा सिटी IT पार्कमधून करत आहे. इथून पुढे माझ्या प्रयत्नांना खूप चांगलं यश यावं असं मला वाटतं. आत्तापर्यंत भरपूर सगळे विद्यार्थी ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत माझ्याकडून. सो मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राने खूप सगळं प्रेम द्यावं या प्रयत्नासाठी. नक्कीच. आपले मागचे पॉडकास्टसुद्धा खूप छान चालले, त्यांना भरभरून रिस्पॉन्ससुद्धा आला आहे. स्टुडंट्स कमेंट्स करतात, पेरेंट्ससुद्धा कमेंट करतात आणि नक्कीच तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. तर पेरेंट्स असोत किंवा स्टुडंट्स असो, हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. तर सध्या IT मधली परिस्थिती कशी आहे? कारण मी ऐकले की सध्या खूप ले ऑफ्स चालू आहेत आणि सगळे सध्या गॅसवर आहेत. तर त्याबद्दल काय सांगा? नक्कीच. आता ले ऑफ म्हणजे काय आहे? एक रिस्ट्रक्चरिंग आहे. जसं की आपण बघतो एव्हरी इयर फायनान्शियल सायकल रिवाईज होते. मग त्याच्यामुळं काय होतं की नवीन एम्प्लॉयसाठी आयदर जागा तयार होते किंवा जुने एम्प्लॉयमध्ये रिस्ट्रक्चरिंगसाठी काही लोक रिमूव्ह केले जातात. आता फॉर एन एक्झाम्पल, एखादी वर्ल्ड वाईड मोठी कंपनी आहे आणि त्यांचे पूर्ण जगामध्ये 7 ते 10 लाख एम्प्लॉई आहेत. त्यांनी जर ठरवलं की आम्ही 1% एम्प्लॉई काढतो, तरीसुद्धा 70,000 आकडा येतो. 10% जरी केलं तरी सुद्धा, किंवा एक 7,000 तरी नक्कीच आहे. तो आकडा बघून आपल्याला असं वाटतं की खूप मोठा काढलाय, पण तो वर्ल्ड वाईड असतो. काही लोक USA मधून असतील, काही इंडियामधून असतील. त्यामुळे मला असं वाटतं त्या गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट कशी असते की जे लोक कमी किंवा आपण म्हणतो ना लेस प्रोडक्टिव्ह असतात, तर त्यांची रिप्लेसमेंट लवकर होते. त्यामुळं जे तुम्हाला लेटेस्ट स्किल आहे किंवा जे तुमच्याकडे अपडेटेड नॉलेज आहे, यामुळे तुमचा जॉब सेव्ह होऊ शकतो. त्यामुळे कंपनीकडे जर नवीन प्रोजेक्ट आले तर मी रेडी त्या कामासाठी. हे रेडीनेस आपण दाखवलं पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या जे लेटेस्ट सॉफ्टवेअर्स आहेत किंवा लेटेस्ट जे ट्रेंड्स आहेत ते तुम्ही अपडेटेड पाहिजे. एक्झॅक्टली, तुम्हाला ते सगळं माहिती पाहिजे. जर तुम्ही म्हटलात की माझ्याकडे जुनच नॉलेज आहे, त्याच्यावरतीच मला काम द्या, तर तसं नाहीये. कारण क्लायंट हुशार आहे, फॉरेन क्लायंट आहे, तो एक्सपेक्ट करतो की मला लेटेस्ट टेक्नॉलॉजीवरती हे काम करून हवंय, कारण त्याच्यामध्ये माझा टाइम सेव्ह होणार आहे. तर तुम्हाला ते अपग्रेड करता यायला पाहिजे. ITचा एकदम सिंपल नियम आहे मॅडम, की जर तुम्हाला वाटत असेल की माझा लॅब होऊ नये किंवा झाला तरी दुसरा जॉब तुरंत मिळावा, तरी टेक्नॉलॉजी अपडेटेड पाहिजे. स्विच करताना सुद्धा मी तेच सांगेल की ज्या लोकांना स्विच करायचे तर तुम्ही हे एक्सपेक्टेड नका करू की आज मला 10 लाखाचं पॅकेज मला 15 मिळेल. ते 15 तेव्हा मिळेल ज्यावेळेस तुमच्या स्किल सोबत अजून तुम्ही ॲड ऑन काहीतरी अपग्रेड करताय. ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती जास्त प्रोडक्टिव्ह आहेत यावरती तुम्हाला समोरची कंपनी जॉब ऑफर करते. त्यामुळे युद्ध असेल किंवा
AI असेल, या गोष्टींना घाबरून न जाता मला AI रेडी बनायचं आहे. त्यासाठी मी अपग्रेड करतो. AI कसा डेव्हलप करू शकतो किंवा जनरेट झालेले जॉब मी कसं ॲक्वायर करू शकतो, इकडं फोकस पाहिजे. म्हणजे नक्कीच. आत्ता ह्या मोमेंटला जे लोक स्किल्ड आहेत त्यांना घाबरायची गरज नाही. पण जे लोक स्किल्ड नाही आहेत, नाही. अनस्किल्ड आहेत हो. किंवा जे घाबरतात आहेत, त्यांची रिप्लेसमेंट नक्कीच होणार आहे. त्यामुळे रिपिटेटिव्ह जॉबकडे लक्ष न देता जनरेटिव्ह जॉबकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जनरेटिव्ह जॉबचा एकच नेम आहे की तुम्हाला ॲट अ टाइम एखादी लँग्वेज, डेटाबेस किंवा एखादं प्रॉपर स्टॅटिस्टिक्स हे सगळं तुम्हाला प्रॉपरली यायला पाहिजे. ऍटलीस्ट 4 ते 5 स्किल्स तरी तुम्हाला त्या प्रॉपर पाहिजेत. यायलाच पाहिजे. येस. तर आता IT क्षेत्र जर आपण म्हणतोय तर त्याच्यामध्ये काय काय स्पेशलायझेशन्स असतात आणि त्यामध्ये काही क्षेत्र पण काही वेगवेगळी आहेत का? नक्कीच. आता IT म्हणजे सॉफ्टवेअर, एवढं सगळ्यांना माहिती. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे IT. पण यापेक्षाही IT मध्ये भरपूर कामं आहेत. जसं की नेटवर्क इंजिनियर असेल, कारण तुमच्याकडे सिस्टीम आहेत, इंटरनेट आहे, बरोबर. ते हँडल करायला एक जण असेल. त्याच्यामध्ये सर्व्हर आहे, तर सर्व्हरसाठी क्लाउड हँडल करण्यासाठी क्लाउड इंजिनियर असेल. बरोबर. मग तिथे तुमचा लोकल सर्व्हर आयदर असेल किंवा तुमचा AWS, DevOps, Azure या टाईपचे तुमचे ॲडव्हान्स सॉफ्टवेअरसाठीचे क्लाउड इंजिनियर वेगळे असतील. त्यानंतर तुमच्याकडे डेटाबेस इंजिनियर असेल, तुमच्याकडे मोठा डेटाबेस आहे, तर त्यासाठीचे लोक वेगळे असतात. ओके. डेव्हलपर तर खूप सगळे असतात कुठल्याही कंपनीमध्ये. बरोबर. त्यानंतर क्वालिटी अनालिस्ट असतो किंवा त्यानंतर आपण जे म्हणतो नेटवर्क इंजिनियर, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. त्यानंतर डेटा सायन्स आहे, कारण प्रत्येक कंपनीला डेटा सायन्समध्ये AI/ML वरती काम करायचं आहे. बरोबर. IoT, ब्लॉकचेन, नवीन नवीन गोष्टी आल्या हो. त्यावरती करायचे. Correct. प्रत्येक कंपनीला स्वतःचं एक बॉट बनवायचं आहे. सो त्या बॉटसाठी त्यांच्याकडे AI रेडी इंजिनियर पाहिजेत ओके. किंवा डेटा अनालिस्ट आहे. समजा डेटा आहे तर डेटाबेस इंजिनियर हा एक भाग झाला. पण डेटा अनालिस्ट, बिझनेस अनालिस्ट ह्या पोझिशन म्हणजे IT मध्ये भरपूर आहेत. बरेच आहेत. किंवा आता कंपनी टाईपनुसार पण आहे. B2C, B2B. आता B2B मध्ये रिसर्च कंपनी येतात. ओके. मग रिसर्च कंपनीमध्ये काय काम असतं, डेटा अनोटेशनचं काम असतं किंवा लीड जनरेशन. आता समजा आपलं लोकल लेवलचं वेगळं आलं, पण जर तुम्हाला इंटरनॅशनल क्लायंट हवे असतील तर त्यांचा लीड तुम्हाला लिंकिनवरती भेटणार. बरोबर. हो. मग तिथं अप्रोच करण्यासाठी तुमच्याकडे स्टँडर्ड ईमेल, चॅट हे करणारे लोक पाहिजेत. हो. सो ते वेगळे लोक आहेत. तो डेटा नंतर गॅदरिंग होणार, त्याचं नंतर अनालिसिस होणार, त्यानंतर तो डेटा प्युरिफाय होऊन सेल्स टीमला जाणार. बरोबर. मग बाकी तुमचे प्रोडक्ट मॅनेजर असणार. तर अशा भरपूर रिक्वायरमेंट आहेत. म्हणजे हो. रिक्वायरमेंट गॅदरिंगला सुद्धा एक वेगळा व्यक्ती लागतो. बापरे. सो IT मध्ये खूप एन नंबर ऑफ पोझिशन आहे. फक्त IT म्हणजे एक सॉफ्टवेअर इंजिनियर असं नाही. एक्झॅक्टली. म्हणजे काही काहींचं तेच परसेप्शन घेऊन चालतात की IT म्हणजे फक्त डेव्हलपमेंट आणि ह्याचंच काम आहे, डेव्हलपमेंट नाही. आणि AI. पण बाकीच्या पण त्याला ब्रांचेस आहेत हे हां. डिटेलमध्ये माहिती राईट. नसतं. आणि आता जे लेटेस्ट AI मुळे जे जॉब आलेत तर ते AI इंजिनिअरिंग हो, असेल, मशीन yes. लर्निंग इंजिनिअरिंग असेल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. हां, तर हे खूप नवीन आलंय आणि इथे जॉब मिळाले पाहिजेत कारण हे जॉब लॉंग टर्मला टिकणार आहेत. करेक्ट. किती पण भारी AI येऊ, AI लिहिणारा व्यक्ती जर, आणि आपण जे लेटेस्ट म्हणतो ना की लोक बोलतात की AIचा बूम आहे, AIचा बूम, पण रियालिटी ही आहे, जसे मी जेवढं ऑब्झर्व केलंय, AI शुड बी अफोर्डेबल. तो कंपनी वाईज असो किंवा तो पर्सन वाईज असो किंवा तो डोमेस्टिक असो, तो जर अफोर्डेबल नसेल तर कंपनी कालांतराने ती गोष्ट सोडून देते. करेक्ट. समजा एखादं प्रॉडक्ट आहे, ते मार्केटमध्ये स्टॅबिलाइज व्हायला वेळ लागतो. जसं की अँग्युलर सारखं फ्रेमवर्क आहे. आपण बघतो एव्हरी टाइम नवीन नवीन फ्रेमवर्क येतात. अँग्युलर 4 व्हर्जन, 6 व्हर्जन, 12, 18, आणि ते स्टेबल होत नाही. म्हणजे काय की ज्या पर्पजसाठी ते मार्केटमध्ये आले, तो पर्पज जर Okay. सॅटिस्फाय नाही झाला तर ते व्हर्जन डेप्रिकेट होतं, नवीन येत राहतं. तसंच AIचे जे काही व्हर्जन्स आलेत ते जर त्या लेवलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसतील तर ते डेप्रिकेट होऊन नवीन व्हर्जन येणार. ओके. म्हणजे प्रत्येकच AI प्रत्येकच ऑर्गनायझेशनसाठी वर्क करतो असं नाहीये. आणि जर तो कॉस्ट इफेक्टिव्ह नसेल तर शेवटी माणसंच कामाला घ्यायला लागतात. त्यामुळे आपण जो म्हणतो की AIचा बबल फुटणार वगैरे, तर तो बबल फुटणार म्हणजे काय आहे की जर कंपनीला वर्षभर AIचे सॉफ्टवेअर वापरून जर प्रॉफिट होत नसेल किंवा कमी होत असेल तर ते शेवटी रिप्लेसमेंट माणसाने, कारण ह्युमन ब्रेन थोडा जास्त प्रॉपरली वर्क करतो किंवा तो ॲटलिस्ट विथ इमोशन्स आहे. बरोबर. AI इज इमोशनलेस. सो त्यामुळे जर विथ कमिटमेंट AI जर वर्क करतो तर तो वर्क होणार, पण तो कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा पाहिजे. आणि मला वाटत नाही की इंडिया लेव्हलला तरी ज्या कंपन्या आहेत तर त्यांना एवढा कॉस्ट इफेक्टिव्ह AI मिळेल. ओके. इनफॅक्ट एखादी गोष्ट जी फार नवीन आहे तर ती कॉस्टली पण जाते एंटरप्राइज लेवलला. सो तो पण एक फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळं फ्रेशरने घाबरून जायची गरज नाही आहे की जर तुम्हाला वाटते की मी फ्रेशर आणि AI माझा जॉब नेणार, तर तसं नाही आहे.
AI ह्या इंटेलिजंट सिस्टीम आहेत की ज्या की माणसाने बनवल्यात, बरोबर. पण त्या इच अँड एव्हरी टास्क परफॉर्म नाही करू शकत, ते ऑटोमेट सुद्धा नाही करू शकत. त्यामुळे कुठेतरी माणसांची लिमिटेशन्स रिक्वायरमेंट येतातच हां, तिथे. आणि कंपन्या आपल्या इथे जसं आपण म्हणतो की कस्टमर इज प्राइस सेंट्रिक, हो, की तो किंमत बघूनच घेतो. करेक्ट. तसंच IT कंपन्या सुद्धा त्या गोष्टी करतात. आणि आता जर आपण एक्झाम्पल अजून एक जर घेतलं की समजा पूर्वी कसं होतं की आपल्या ज्या इंडियन ओरिजिनच्या कंपन्या होत्या त्या जास्तीत जास्त सर्व्हिस बेस आहेत, मग त्यामुळे त्यांच्याकडे जास्त बिझनेस यायचा. पण आता फॉरेनच्या कंपन्या इकडे जास्त आल्यात. का आल्यात? कारण की त्यांना आता इथं येऊन जागा रेंटने घेऊन सुद्धा त्यांना इथले इंजिनियर हायर करून पण परवडतंय. 2 लाख पगार जास्त देऊन. बरोबर. सो मला असं म्हणायचं की आपलं इंडियन टॅलेंट बाहेर न जाता इथलंच त्यांनी वर्क केलं पाहिजे. नक्कीच. पण तो टॅलेंट तिथे 2 लाख पगार जास्त मिळवण्यासाठी जास्त अभ्यास करून पुढे गेला पाहिजे, ना की AI मुळे कॉपी पेस्ट केली. तेवढी ती मेहनत तर घ्यावीच लागणार. एक्झॅक्टली. AI म्हणजे इझिली नाही मिळत. AI म्हणजे मुलांचं असं झालंय की मी तो कॉपी पेस्ट करायला वापरू. हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट माहिती आहे, हम्म. तुम्हाला माहिती आहे की मी 10 लाईनची क्वेरी लिहिल्यानंतर मला हा टेबल क्रिएट करून हे ऑपरेशन परफॉर्म करायचे, त्यावेळेस तुम्ही तो AI नक्की वापरा. पण जिथं तुम्हाला क्वेरी लिहिणंच माहित नाही, तिथं तुम्ही डायरेक्टली AI वापरूच शकत नाही. कारण की काही कंपन्या अशा सुद्धा आहेत की ज्या म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला जे वापरायचं ते वापरा, तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे, झाला. आता आम्ही म्हणजे आता आम्ही तुम्हाला चेंजेस सांगणार, AIचा यूज न करता चेंजेस करा. तिथे गडबड होते. मग जर गडबड झाली तर काय? कारण हेच तुमचं कामात होणार आहे. जर तुम्हाला प्रोजेक्टवरती कामाला ठेवलं, अगदी 100%. तुम्ही AIचा वापर करून कोड बनवला, पण आता क्लायंट म्हणतोय की ह्या प्रोजेक्टमध्ये हे मॉडिफिकेशन कर, कारण की मॉडिफिकेशनला जास्त पैसा मिळतो. किंवा नक्कीच. कदाचित ती रिक्वायरमेंटमध्ये नाही बसू शकत. एखादी अशी सिच्युएशन आहे की जी कंडिशन्समध्ये किंवा रिक्वायरमेंटमध्ये लिहिलीच नव्हती, पण आता तुम्हाला ती बदलायची, मग तुम्हाला येणार आहे का ते? नाही. तुम्हाला तुमचा ब्रेनच तिथे वापरावा लागणार. मग इथं पुन्हा तुम्ही ChatGPT नाही ना करू शकत. सो त्यामुळं जो AIचा बबल आहे, तर त्यासाठी सुद्धा प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे की AI मुळे जॉब जाणार नाही, जनरेट होणार आहे, जनरेट झालेला जॉब मला मिळवायचं. बरोबर. सगळ्या गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे. हा, म्हणजे थोडक्यात काय, जे स्किल्ड आहेत त्यांना जॉब आहेत, जे अनस्किल्ड आहेत त्यांना जॉब नाही आहेत IT मध्ये. मी स्पष्टच बोलते. बरोबर. तर सध्या IT मध्ये ट्रेंड्स काय चालू आहेत आणि आपण स्वतःला या ट्रेंडनुसार कसं अपडेट ठेवलं पाहिजे? आता IT मध्ये जे ट्रेंड आहेत ना, जसं आपण इंटरव्ह्यू रिलेटेड जर बघितलं, आपण एंट्री लेवल जॉबचा विचार करूया, तर ट्रेंड काय सांगतो की जो तुमचा HR राऊंड आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमची गोष्ट प्रॉपरली मांडली पाहिजे, तर तुम्हाला ती मांडता यायला पाहिजे, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. दुसरं काय आहे की तुमच्याकडे स्पेशलायझेशन पाहिजे, नाही तर अपॉर्च्युनिटी नाही मिळणार. तिसरी गोष्ट, तुमचा रेझ्युमे प्रॉपर पाहिजे, ॲज पर JD पाहिजे, नाहीतर तो तुमचा शॉर्टलिस्ट नाही होणार. ट्रेंड म्हणजे काय असतं की तुम्हाला ज्या करंट रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्हाला समजतात का, त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्यामध्ये मॉडिफिकेशन करताय का, आणि तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन करताय का. मी तर म्हणते वेगळ्या कुठला ट्रेंडच नाही. ट्रेंड तोच आहे की जिथं मला आत्ता गरज आहे जॉबची आणि मला त्याप्रमाणे मोल्ड व्हायचं. पण जर तुम्ही मोल्डेबल नाही आहेत, तुम्ही एखादा रिसोर्स वापरताय ऑनलाईनचा आणि तुम्ही म्हणताय की तिथं असं सांगितलं म्हणून मी असं करणार, तसं नाही येते. आणि ऑनलाईन अर्ज करताना जे मुलांचे रिजेक्शन्स होतात, तर त्याच्यामध्ये मेन कारण ते आहे की तुम्ही काय करता, तुमच्याकडे जे आहे, जसं की डिग्री आहे तुमच्याकडं, तुमचा ॲड्रेस आहे, तुमचा जो काही बेसिक स्किल सेट आहे, तुम्ही तेवढंच टाकता. तुम्ही हे बघत नाही की समोरच्या कंपनीला काय हवं आहे. जर तुम्ही त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गेला तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. पण म्हणजे मला असं वाटतं की सरसकट एकच रेझ्यूम सगळ्या ठिकाणी पाठवून नाही चालणार. एक्झॅक्टली. प्रत्येक कंपनीसाठी तुमचा स्पेसिफिक कस्टमाइज रेझ्युमे पाहिजे. तिथं मेहनतच घ्यायला लागते, तिथं होऊ शकत नाही. बरोबर आहे. कारण ती लग्नपत्रिका नाही मॅडम, बरोबर आहे. एकदा बनवली लाईफ टाईम तीच, असं नसतं. तो रेझ्युमे तो तुम्हाला एव्हरी टाइम चेंज करायचा आहे. कारण प्रत्येक कंपनीचा, समजा आता एक रोल डेटा अनालिस्ट, त्या रोलसाठी सुद्धा प्रत्येक कंपनीचा जो जॉब डिस्क्रिप्शनचा जो क्रायटेरिया आहे ना, जबाबदारीचा, तो वेगवेगळा आहे. मग तुम्हाला काय करायला लागतं, तुम्हाला समजा आता ॲसेंचर ह्या कंपनीसाठी करायचं, तर तुम्हाला त्या कंपनीसाठीचा जो रोल आहे तो अंडरस्टँड करायचा, तो तुम्ही वाचून काढायचा, त्याप्रमाणे JD. तरी पण त्याच्यामध्ये जर तुमचा 60% स्किल सेट माझ्या, तरच तुम्हाला अर्ज करून फायदा आहे. जर तुम्ही तंतोतंत रेझ्युमे तसाच बनवला तर कंपनीला काय वाटेल, ह्याला सगळं येतं, पण तुम्हाला येतच नसेल तर ऍक्च्युअल ही पण टेक केअर घ्यायला पाहिजे की कंपनी स्पेसिफिक जरूर जा, पण ते जाताना मेक शुअर करा की सगळं नॉलेज आहे तरच अप्लाय करा. ऑनलाईन मध्ये काय होतं ना, खूप सोपं आहे म्हणून खूप अर्ज करतात मुलं, 200 करतात. मी म्हणते 2च करा, इतके प्रॉपर करा की सिलेक्शन झालंच पाहिजे. पण 200 करून आशा का ठेवला पाहिजे ऍक्च्युअली. 200 करून आशा का ठेवताय जर तुम्हाला येतच नसेल तर, जर तुम्ही त्यासाठी स्पेसिफिकली प्रिपरेशन केलं नसेल तर. सो त्यापेक्षा ट्रेंड फॉलो करा. ट्रेंड हाही सांगतो की ॲज पर कंपनी रिक्वायरमेंट
ऑलवेज विअर HR शूज, की तो काय विचार करतो हा तुम्ही करा आणि मग तुम्ही अर्ज करा. बरोबर. तर मग ते तुमचं हायरिंग होऊन जाईल. खरंय खरंय. पण तुम्ही तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवता, मला 10 लाख पगार पाहिजे, मला हे पाहिजे, मला तुम्हाला हवं आहे सगळं, पण तुम्हाला तेव्हा मिळेल जेव्हाच तुम्ही रिक्वायरमेंट फुलफिल कराल. खरंच आहे. सो त्यासाठी ATS स्कोर मॅच होण्यासाठी बरेच मुलं रेझ्युमीमध्ये बरंच सारं ॲड करतात. ते न करता जे येतंय त्या रिलेटेड टाका अँड वेट फॉर दॅट अपॉर्च्युनिटी. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं की ॲटलीस्ट 60% तरी तुम्हाला त्या यायलाच JD पाहिजे. मधलं यायलाच पाहिजे, तर हो. तुम्ही अप्लाय apply करू करा. शकता. नाहीतर तुम्ही करू नका. अननेसेसरी ॲप्लिकेशन करू नका. कारण ऑनलाईनमध्ये 5,000 जर अर्ज झाले ना, हो. त्यातले 500च ठीकठाक मॅचिंग असतात आणि त्यातले 50 ॲक्च्युअली मॅचिंग असतात. बापरे. म्हणजे इट्स जस्ट लाईक अ ओपन विंडो, हो. की खरंच तिथून आहे. चांगली हवा येईल, धूळ पण येईल आणि ऑक्सिजन पण येईल. तुम्हाला ते चाळून फिल्टर करून सगळं घ्यायचं हां, असतं. जसं आपल्या नोजमधून फक्त ऑक्सिजनच घेतो आपण. बरोबर. तो विषय की फक्त वा. तेवढाच ऑक्सिजन येतो तेवढ्या पर्सेंटेजने, बाकी सगळं धूळच येते. बरोबर. सो तो प्रॉब्लेम होतो HRचा असं. सो मला असं वाटतं ट्रेंड म्हणजे काय, की पहिलं तर टेक्नॉलॉजीचा ट्रेंड फॉलो करा, बरोबर. की आता जे चाललंय डेटा सायन्स AI ML चालू त्याच्या रिलेटेड तुम्ही शिका. डेव्हलपमेंटला तर कधी मरण नाही, तुम्ही त्या रिलेटेड शिका. पण अशी एखादी कस्टमाइज टेक्नॉलॉजी नका चॉईस करू, जसं की Salesforce किंवा SAP आहे. फार ठराविक कंपन्या त्या गोष्टी वापरतात. बरोबर. मग तुमचं रिक्वायरमेंटचे चान्सेस कमी आहे ना, हायरिंगचे चान्सेस कमी होऊन जातात. खरंय. की तेवढा डिमांडच नाही मार्केटमध्ये, सप्लाय कुठून करणार. बरोबर आहे. सो त्यापेक्षा ज्या ठिकाणी जास्त ओपनिंग आहे तिथे जावा तुम्ही. असं. छान. खूपच बेसिक आणि इम्पॉर्टंट प्रश्न हा होता आजचा. Right. तर काही काही मुलांचं असं किंवा जे काही काही फ्रेशर मुलांचं असं असतं की जास्तीत जास्त पगाराची मला नोकरी हवी आहे, तरच मी तिथे जॉईन करणार, नाही तर मी नाही करणार. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? असेही तुम्हाला काही अनुभव आले असतील का? नक्कीच नक्कीच. मी तर म्हणते ना, की 25-30शीतच जास्त पगार मिळण्याचे स्वप्न रंगवले पाहिजे. आपणच तर सांगतो ना मुलांना, की मोठे स्वप्न ठेवा. हो. ठेवलेच पाहिजेत. बरोबर. त्यांनी नाही बघायचे स्वप्न मोठे, मग कोणी बघायचे. पण ते करत असताना मी ह्या मोमेंटला काय सोडायला रेडी आहे याची पण यादी केली पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला सगळं काही पाहिजे त्या ठिकाणी मला काय सोडायचं आहे याची पण यादी रेडी पाहिजे. की मी एक एक्झाम्पल देते मॅडम. आपण जनरली ST, बस, ट्रेन याच्याने प्रवास करताना आपल्याला कोणी विचारत नाही की तुमच्याकडे वजन किती आहे. बरोबर. पण ज्या वेळेला आपल्याला प्लेननी ट्रॅव्हल करायचं असतं त्यावेळेस आपल्याला विचारलं जातं. हो. आपल्याला ते वजन तिथं मेन्शन करायला घेतात. लागतं. हो. का बरं? कारण कारण विमानाला तेवढंच अलाउड असतं विमानाला. अलाउड असतं का? कारण विमानाला उडायचं उडायचं असतं. बरोबर. लिमिट असतं त्याला. राईट. सो ज्या गोष्टीला उडायचंय त्या गोष्टीला वजन चालत नाही. तसंच ज्यावेळेस तुम्हाला उंच उडायचंय किंवा यशाच्या शिखरावर पोहोचायचंय त्यावेळेस तुम्हाला असं काही लगेच ड्रॉप करायला लागतं की जे तुमच्या यशामध्ये अडथळा आणत आहे. मग त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तुमचा इंस्टाग्राम येईल, तुमचा आळस येईल, तुमचं उशिरा उठणं येईल, तुमचं फ्रेंड्समधलं चिटचॅट असेल. तर मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला काय सोडायला लागेल, म्हणजे तुम्हाला काहीतरी सोडायला लागेल त्याची यादी रेडी पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्ही आत्ता जसे आहात त्या हॅबिट्सने तुम्ही 30शीमध्ये यशस्वी नाही होऊ शकत. खरंच आहे. अगदी 100%. सो पहिलं तर ती यादी करा की मला उंच उडायचं तर मला काय सोडायचंय, सवयी बदलायला अशी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे असं काय लगेज आहे की जे मी सोडू शकतो. म्हणजे मी तर म्हणेल एखाद्या हाऊसवाईफनी घरच्यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे की मला इथे थोडंसं कॉपरेट करा. मला माझ्या आयुष्यामध्ये 3 महिने असे द्या किंवा 6 महिने असे द्या की ज्याच्याने माझे पुढचे 30 वर्षाचं आयुष्य बदलू शकते. हे तुम्ही सांगा. खरंच आहे. मग तुमच्या लहान बाळाची जबाबदारी असेल, तुमच्या संध्याकाळचे किंवा सकाळचं जेवण बनवायची जबाबदारी असेल, एखाद्या बॅचलर मुलाचं दूध आणणं असेल, एखाद्याचं न्यूजपेपर आणणं असेल किंवा बाजारला जाऊन सामान आणणं असेल. खरंच आहे. हे फक्त 6 महिन्यासाठी थोडंसं कमी करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही एखादं प्रोडक्टिव्ह काम करा की नाही मी अभ्यास करतो, मी प्रिपरेशन करतो. कदाचित तुमची लाईफ चेंज होईल. पण मग याच्यासाठी डिसिप्लिन पाहिजे. खरंच आहे. की ठीक आहे यश प्रत्येकाला हवं आहे पण शिस्त कुठे आहे. मग शिस्त कशी लावायची की फॉर एन एक्झाम्पल की जर तुम्ही पूर्ण हप्ताभर अभ्यास केला म्हणलं 5 तास तर तुम्ही संडेला काहीतरी एन्जॉय करा, म्हणजे मूव्ही बघा किंवा तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये जा. तुम्हाला स्वतःला रिवॉर्ड द्या. जर्नी शुड नॉट बी बोरिंग, इट शुड बी एनकरेजिंग, इट शुड बी रिवॉर्डिंग. अशी रिवॉर्ड द्या. बिना कामाचे पिक्चर बघायला जाते काय अर्थ आहे, है ना? म्हणजे स्वतःला एक मोटिवेट, एक्झॅक्टली स्वतःलाच मोटिवेट केलं पाहिजे. स्वतःला मोटिवेट करा. तुम्ही काहीतरी चांगलं अचिव्हमेंट केलं त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी करा. पण काहीच नसताना तुम्ही एन्जॉय करताय, सगळं करताय, टाइमपासच म्हणतो ना आपण त्या गोष्टीला. मग यशस्वी व्हायचंय आणि गोष्टी सोडायच्या नाही तर कसं होणार आहे. म्हणजे विमानात उडायचंय पण लगेच ड्रॉप नाही करायचं. विमान नाही घेऊन जाणार तुम्हाला उंच.
आलं लक्षात. सो त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला 25 किंवा 30 मध्ये नाईस पॅकेज हवं असेल तर त्याने अंग झाडून मेहनत घेतलीच पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी पहिले त्याच्या खराब सवयी सोडल्या पाहिजे. की तुम्ही काय सोडायला तयार आहे? तुमचा टी व्ही सोडायला रेडी आहे का? तुमच्या सिरियल सोडायला रेडी आहे का? पिक्चर सोडायला रेडी? तुम्ही काय सोडायला रेडी? मोबाईल महत्वाचा. हां, म्हणजे काही पण. सो ह्या गोष्टी तर मी माझ्या लाईफमध्ये अजूनपर्यंत म्हणजे मी माझ्या स्टुडंटला अपरंटली चॅलेंज करते ह्या गोष्टी. मी तुम्हाला पण म्हणते, कुठल्याही टी व्हीच्या सिरियल मराठी, हिंदी, इंग्लिश कुठले असो, मला तुम्ही 3 नावं जर विचारले आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला कुठलीही गोष्ट कमिट केली की मॅडम मी तुम्हाला हे देईल, मी नाही सांगू शकणार. आजही नाही. आणि मी स्टुडंटला पण म्हणते, तुम्ही मला किती पण पैसे द्या, किती पण मोठी भेट लावा, मी सांगूच नाही शकणार. कारण ते माझ्या लाईफमध्ये कधी नव्हतेच. तो रोलच नव्हता. म्हणजे माझ्या पॅरेंटनी माझी 12वी पास होईपर्यंत आमच्या घरातला टी व्ही काढून कॉट खाली टाकला होता. आमच्या गावाकडे कॉट होत्या, अजून पण आहे. कॉट असतात जनरली गावाकडे झोपायला, तर त्याच्या खाली ठेवला होता. का? कारण येस. मग ती सवय तेव्हा जी ब्रेक झाली ना, तर तेव्हापासून आतापर्यंत. सो आय रिअली डोंट नो द बिग ब्रँड्स. खरंच सांगते. हो, म्हणजे त्याच्यामुळे ना आम्हाला कुठल्या ॲडव्हर्टाईज माहीत नाही, स्टाईल माहीत नाही. मी अजूनपर्यंत माझ्या आयुष्यात कधी पार्लरमध्ये गेलेली नाही आहे, एक लेडीज असून. मला थोडंफार माहिती आहे, पण एवढं जास्त नाही. का? कारण कधी पाहिलंच नाही. बरोबर. सो आणि मला काही रिग्रेट पण नाही वाटत, बिकॉज आय एम एन्जॉईंग माय ॲक्च्युअल लाईफ. खरंच आहे. ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही उभ्या आहात ना आता, ते खरंच क्रेडिटेबल आहे. म्हणजे तो कॉन्फिडन्स येणं एक्झॅक्टली. कारण की आपण मी म्हटलं ना की जर तुम्हाला काही बनायचं तर तुम्ही काय सोडणार? तुम्ही रेडी का? मग तुम्हाला ते मिळणार. पण जर तुम्ही स्वतःला ते सगळं घेऊन करताय तर त्याला तेवढाच वेळ लागणार. आणि म्हणून आजकालच्या मुलांचे जे काही लग्न आहेत किंवा जे त्यांचं सेट होणं असेल हे लांबणीवर पडतंय. जे पूर्वी 23-25 एजमध्ये मुलांचे लग्न व्हायचे, जे आता 28, 30, 32 सर्रास व्हायला लागले. कारण की मुलं सेटल नाहीत किंवा मुली सेटल नाहीत असं म्हटलं जातं. त्याचं रिझन ते आहे की ते सगळं गॅप होत चाललंय. सो स्वतःला 2-3 वर्ष जरी डेडिकेशनमध्ये, 3 वर्ष खूप झाले. हा खूप कॉमन फॉर्म्युला आहे. जसे एखादा रील एडिटर असेल, त्याला टार्गेट काय असतं की 3 वर्ष किंवा 1000चा फॉर्म्युला, 1000 दिवस. एखादा बिझनेस होणार आहे, त्याला काय सांगितलं, 3 वर्ष बाबा टिकून राहा, त्याच्या पुढे तू गेला है की नाही. मग हा नियम इकडेही अप्लाय होतो ना ग्रॅज्युएटला. मी तर म्हणते 3 वर्ष नाही, 6 महिने जरी केलं तरी IT जॉब आरामात मिळेल. पण त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला खरंच काय काय सोडायला लागेल याची यादी करा आणि मग ते सोडा. मग तुम्हाला ते सगळं तयारी असेल तरच तुम्ही IT मध्ये जॉब करू जाऊ शकता. तर IT म्हणजे कोडिंग हे असं जनरल पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येतं. तर IT मध्ये सुद्धा विदाऊट कोडिंगचे जॉब्स आहेत का, किंवा तिथेही असं काही काम करता येतं? नक्कीच. आता बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला कोडिंगची भीती वाटते. म्हणजे समजा नॉन IT स्टुडंटला IT मध्ये यायचं असेल तर ते होतच जनरली. तर त्यांच्यासाठी डेटा अनालिस्ट सारखे जॉब आहेत. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर एक्सेल असेल, पॉवर BI असेल, टॅब्लो आहे किंवा SQL डेटाबेस आहे. तर या रिलेटेड ते IT मध्ये येऊ शकतात. किंवा त्याही पुढे जाऊन जर असं वाटलं की नाहीच कोडिंग करायचं, बिलकुलच पायथन पण नाही शिकायचं, तर AWS क्लाउड सारखे कोर्सेस आहेत, ते करू शकतात. ज्याच्यामध्ये त्यांना EC2 किंवा S3 बकेट किंवा इन्स्टन्सेस क्रिएशन असे कामं असतात, जेणेकरून ते त्याच्यामध्ये सपोर्टचं काम करतात, क्लाउड इंजिनिअरिंगचं. असे रोल आहेत. डेटा रिलेटेड खूप सगळे जॉब आहेत. तर मग इथून ते एंट्री घेऊ शकतात आणि पुढे नंतर 1 इयर 2 इयर्स नंतर स्विच करताना अपग्रेड करून स्विच करू शकतात. इतकं सिम्पल आहे. सो असं नाही की IT म्हणजे फक्त सॉफ्टवेअर. IT म्हणजे बाकी भरपूर गोष्टी आहेत, सपोर्टिंग रोल्स खूप सगळे आहेत. उलट याच्यामध्ये रिसर्चचे तर खूप आहेत. रिसर्च अनालिस्ट पण आहे, बिझनेस अनालिस्ट, असे खूप रोल आहेत की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल कोडिंगची आवश्यकता नाही. पण तुमचे बाकीच्या स्किल्ससाठी ते इम्पॉर्टंट आहे. आणि सपोज विदाऊट कोडिंगचं तुम्ही एंटर केलं, म्हणजे असा जॉब मिळाला तुम्हाला IT मध्ये, परत तुम्हाला स्विच करायचं असेल कोडिंगला, तरी तुम्ही स्विच होऊ शकता. इंटरनल आहेत ना IGPA पॅटर्न. इंटरनल कुठल्याही कंपनीमध्ये स्विचिंग तुम्हाला करता येतं. कुठल्या कंपनीला ऍटलीस्ट तुम्ही एंटर तरी होताय तिथे. एक्झॅक्टली. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की जो आता माझा रेझ्युमे कोर आहे त्याच्यावरती IT कंपनीचं नाव यायला पाहिजे. एकदा एका कंपनीचं नाव आलं, तुमचं PFचं अकाउंट क्रिएट झालं, तर तुम्हाला पुढची कंपनी जॉब द्यायला फ्री झाली. पण आता काय माझ्या रेझ्युमेवरती कुठलंच नाव नाही आणि मला कोडिंगची भीती वाटते, ITत तर जायचं, त्याच्यासाठी हे ऑप्शन बेस्ट आहे. खरंच असं तुमच्याकडे स्टुडंट्स बरोबर सुद्धा पालक सुद्धा बऱ्याच वेळा येतात. त्यांच्या अशा डेली रिक्वायरमेंट्स किंवा डेली असे क्वेश्चन्स काय असतात, तुमच्याशी काय बोलतात ते?
जॉब मिळेल का? खरंच जॉब आमचं काम होईल का? किंवा हे सगळं तर ठीक आहे, पण होईल का? कारण डिग्री आहे, डिग्रीला एवढे 10-15 लाख खर्च केले. खरंच होईल का? हा प्रश्न असतो. तर मला जेन्युइनली सगळ्यांना हे सांगायला आवडेल, की ही 3 वे प्रोसेस आहे. इट्स नॉट अ 2 वे प्रोसेस, इट्स अ 3 वे. ओके. मग 3 वे कशी आहे? एकतर एका साईडला विद्यार्थी, एका साईडला आम्ही, एका साईडला कंपनी आहे. आता ह्या तिन्ही लोकांनी जर प्रॉपरली वर्क केलं, तरच जॉब कन्फर्म मिळू शकतो. बरोबर. ते कसं? की ॲज अ ट्रेनिंग सेंटर, ॲज अ प्लेसमेंट इन्स्टिट्यूट माझं काम काय आहे, की त्या मुलाला प्रॉपर नॉलेज देणं गाईड करणं. आणि त्या इंटरव्ह्यूपर्यंत नेऊन सोडणं. यानंतर मुलाचा रोल काय आहे, की त्याने अभ्यास प्रॉपरली केला पाहिजे आणि त्या इंटरव्ह्यूची तयारी केली पाहिजे. बरोबर. आता तिसरा रोल आला कंपनीचा. त्या कंपनीला त्या विद्यार्थ्याचं सगळं नॉलेज आणि त्याचं एक्सप्लेनेशन पटलं पाहिजे आणि त्यानंतर त्या कंपनीने त्याला होकार दिला पाहिजे. म्हणजे कंपनीवरती लास्ट डिसिजन आहे. सो त्यासाठी ही जी 3 वे प्रोसेस आहे, या प्रोसेसमधून आपण गेलो पाहिजे. बरोबर. बऱ्याच मुलांचा पालकांचा प्रश्न काय आहे, की आमच्या मुलाने खूप इंटरव्ह्यू दिलेत, पण नाही झालं. माझा प्रॅक्टिकल क्वेश्चन हा असतो, की किती इंटरव्ह्यूजमध्ये तुमचा मुलगा दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला पोहोचला आहे? इंटरव्ह्यू देणं म्हणजे फक्त अर्ज करणं किंवा एखादा दुसरा कॉल आला तर कॉलवर बोलणं किंवा एकदा इंटरव्ह्यूला जाऊन रिटर्न येणं म्हणजे इंटरव्ह्यू नाही. करेक्ट. IT इंटरव्ह्यू म्हणजे 3 to 4 इंटरव्ह्यू राऊंडची प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेस नंतर शेवटी डॉक्युमेंटेशन हा पण एक राऊंड असतो, तोही तुम्हाला क्रॅक करायला लागतो. सो दॅट इज ॲक्च्युअली इंटरव्ह्यू. सो तिथपर्यंत तुम्ही जाऊन रिटर्न येताय तर मग काय चुकतंय, त्यावेळेस तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की माझं इथं चुकतंय. पण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये गेलाच नाहीत, तुम्ही इंटरव्ह्यू दिलेच नाही, तर अप्लाय केला म्हणजे इंटरव्ह्यू झाला असं त्यांचं म्हणणं. हां, बरीच मुलं म्हणतात. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे जो की 2018 पास आउट आहे आणि ही इज अ MPSC UPSC ड्रॉप आउट. ओके. की ही ट्राईड फॉर दॅट बट ही डिडंट सक्सीड. सो ही इज विथ मी अँड बाय सेइंग की मॅम 200 मेल आलेत रिजेक्शनचे हो आतापर्यंत. आता मला असं वाटतंय की मला जॉब मिळणारच नाही. मी त्याला सिम्पली हे विचारलं की तू जे अर्ज करतोय ते कोणाला करतोय? तर बोलला की मॅम मला रँडमली ओपनिंग मिळतात लिंक्डइनवरती आणि मी अप्लाय करतो. अच्छा. मग म्हटलं अप्लाय काय गोष्टीने करता तुम्ही? की मी माझ्या प्रोफाईलमध्ये सगळं ॲड केलं आहे, मी रेझ्युमे एकदम अप टू डेट केला आहे आणि मी फक्त अप्लाय करतो. मग मी त्या मुलाला म्हटलं की अरे तुला रिजेक्शन येतात त्याचं पहिलं कारण हे की कुठल्याही जॉब पोस्टिंग ज्या लिंक्डइनवरती किंवा नोकरीवरती पडतात त्यातल्या 60% ह्या फेक आहेत. आणि ते मला कसं कळतं, मी एवढं डॅम शुअर कशी आहे, कारण माझी जी प्लेसमेंट टीम आहे ती त्यांना कॉल करते. ओके. वी डू हॅव द एक्सटेन्शन्स अँड ऑल दोज थिंग्स की वी कॅन हॅव देअर कॉन्टॅक्ट्स. अच्छा. सो वी इमिडिएटली कॉल देम ॲज देअर इज अ ओपनिंग की ह्या ओपनिंगमध्ये शाल वी सेंड आवर स्टुडंट, शाल वी प्रोसेस आवर स्टुडंट. सो दे इमिडिएटली से की दिस इज फॉर द एक्सपिरियन्स पीपल, दिस इज नॉट फॉर द फ्रेशर. मग हे आम्हाला कळतं, हे फ्रेशर स्टुडंटला नाही माहिती कळत. बरं. याच्यामध्ये हा अजून एक ड्रॉबॅक असा आहे की प्रत्येक विद्यार्थी त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ती गोष्ट घेतो की त्याला 2 वर्ड कळाले तर तो अप्लाय करतो. पण मला असं म्हणायचं आहे की त्या ओपनिंगमध्ये 60% जॉब डिस्क्रिप्शन मॅच झाल्याशिवाय तुम्ही अप्लाय करू शकत नाही. का? कारण HR ज्यावेळेस क्रॉस व्हेरीफाय करेल तर त्यावेळेस त्याला 100% मॅचिंगवाले पण भेटणार आहेत. नेव्हर नो. जर 1000 ॲप्लिकेशन असतील तर 1000 मधले 50 भेटतील ना. मग तो HR बाकी 950 ओपनिंग अर्जांवरती का फोकस करतो? खरंच आहे. सो जे ब्लाइंड ॲप्लिकेशन्स आहेत जे आपण करतोय ते अवॉइड करा ना. आपण म्हणतो नाही मी खूप अर्ज केले माझं काहीच होत नाही, तर तुम्ही अननेसेसरी अर्ज नका करू. आणि त्याने आणखीन ते स्ट्रेस एन्झायटी येते, निराशा आणि होतच नाही माझं. डिरेक्शन लेस तुम्ही अर्ज करत सुटलाय तर त्याचा अर्थ नाही ना. म्हणजे तुम्ही विदाउट डिरेक्शन फक्तच अर्ज करताय तर त्याच्यामध्ये काहीच निष्पन्न नाही होणार. सो आपण म्हणतो ना की धान्य चांगलं उगण्यासाठी जमीन पण उपजावू लागते. तर तुम्ही एक्सपेक्ट करा. म्हणजे बिफोर हॅव्हिंग एक्सपेक्टेशन वी शुड हॅव अ प्रॉपर एफर्ट्स. नक्कीच आपण एफर्ट पॉझिटिव्ह दिशेने टाकू ना. की एखाद्या कंपनीचा प्रॉपर रिसर्च करा. आणि रिसर्च करायला काय असं डिफिकल्ट आहे? आपल्याकडे इंटरनेट आहे, आपण बघू शकतो त्या कंपनीचा. रिसर्च करायला कितीचा वेळ लागतो. सो कंपनी स्पेसिफिक गेलं तर जास्त फायदा होतो असं मला वाटतं. पण ते ॲप्लिकेशन कंपनीच्या नजरेत येण्यासाठी वेगळे एफर्ट टाकायला लागतात. मग त्या कंपनीप्रती आपल्याला असलेलं पॅशन, त्यांची असलेली ओपनिंग आणि त्याच वेळेस केलेला अर्ज हे इक्वल मॅच व्हायला पाहिजे. टाइम सुद्धा ते एक्झॅक्टली मॅच व्हायला पाहिजे. माहिती पाहिजे की ही कंपनी कधी हायर करते वर्षातून, इथपर्यंत आपलं तिथं ट्रॅकिंग असलं पाहिजे. सो पालकांचा जो कॉमन प्रश्न त्याच्यावरती माझं हेच उत्तर आहे की
एफर्ट नक्की टाका, पण पॉझिटिव्ह डिरेक्शननी टाका, बरोबर. तर त्याला फ्रुट्स येतील. डिरेक्शन लेस एफर्ट्स असतील तर काहीच काही उपयोग use नाही. अगदी. आणि मुलांना मी हे सांगेल, ॲटलिस्ट यू शुड बी व्हेरी व्हेरी लॉयल विथ युअर पॅरेंट्स. त्यांना प्रामाणिकपणे सांगा. जसं बरोबर. 3 डेटमध्ये तो कॅमेरावाला जाऊन सांगतो ना प्रामाणिकपणे, मला फोटोग्राफी करू द्या. हो, हो. ऐकतात ना पॅरेंट. हो. सो कुठली गोष्ट जगात अशी नाही की जी संवादाने सॉल्व्ह नाही होत. Correct. तर विद्यार्थ्यांनी पालकांसोबत संवाद साधला पाहिजे. स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की पप्पा मला आता खरंच नाही जमत, मला 2 महिन्याचा वेळ द्या. ते का नाही देणार? त्याने डिग्रीला 4 वर्षाचा वेळ दिलाय. खरंच आहे. क्लासेसमध्ये तुम्हाला जर 2 महिने जास्त डिले होत असेल तर कदाचित अजून काहीतरी बेटर आउटकम येणार आहे बरोबर. म्हणूनच लागत असेल ना. हो. तर अपफ्रंटली तुमची गोष्ट पुट ऑन करा. पॅरेंटला समजून सांगा, प्रेमाने सांगा. समजून घेतात पॅरेंट्स. बरोबर. कदाचित तेव्हा मना करतील, पण बॅक ऑफ द माइंड त्यांच्या चालू तुमच्या राहते गोष्टीचा विचार करतील गोष्ट. की अरे नाही, आपल्या मुलाला थोडीशी सपोर्टची गरज आहे, आपण बरोबर. करू. बरोबर. सो मला हे सांगायचं आहे की जे काही क्वेश्चन येतात तर ते क्वेश्चन येतात गैरसमजात. बरोबर. तर ते गैरसमज हे संवादातून सॉल्व्ह होतात. त्यामुळे बोललं पाहिजे, आपली गोष्ट मांडली पाहिजे. ग्रामीण भागातली मुलं सुद्धा आता नवीन नवीन कोर्सेस जॉईन करतायत. IT क्षेत्रात त्यांनाही यायचं असतं. तर नक्की तिथे प्रॉब्लेम कुठे येतो? त्यांना असं वाटतं की पहिलं तर आम्ही गावाकडची मुलं आहे, आमचं काय होईल का नाही. आणि ते जनरली कम्पेअर करतात की म्हणजे एखाद्या स्पेसिफिकली जर प्रॉपर फ्लुएंट इंग्लिश बोलत असेल, अरे त्याला खूप भारी येतं. बरोबर. मी तर म्हणेल, जरी IT मध्ये इंग्लिशची गरज असेल तरी लँग्वेज माहिती असणं आणि नॉलेज असणं ह्या दोन्ही अलग अलग गोष्टी आहेत. की समजा एखादा मेकॅनिक आहे, तो खूप एक्सपर्ट आहे गाडी रिपेअरिंगमध्ये, पण त्याला इंग्लिश येत नाही म्हणजे तो अडाणी आहे का? नाही, तो एक्सपर्ट आहे, त्याच्या त्याच्या कामामध्ये एक्सपर्ट आहे. सो ITचं काम येणं हे तितकंच नेसेसरी आहे. बरोबर. आता उरली गोष्ट इंग्लिश कम्युनिकेशनची, तर त्यामध्ये आपली गोष्ट आपल्याला मांडता यायला पाहिजे कुणाही समोर. आता एखादा HR आहे ITचा, ठीक आहे, इमॅजिन करूयात ते 20 वर्ष एक्सपिरियन्स्ड HR आहे, समजा 3 जण बसलेत. ते कधीतरी फ्रेशर होतेच ना. असं होत नाही ना की ते तुम्हाला अंडरस्टँड नाही करत. त्यांचं ऑब्झर्वेशन एकच असतं की हा किती प्रयत्न करतोय बोलायचा, तुम्ही तुमची गोष्ट किती प्रामाणिकपणे मांडताय आणि तुम्ही किती प्रयत्न करताय. त्यामुळं तुम्हाला इंग्लिशमध्ये तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाल्या, तुमचं फंबलिंग झालं किंवा तुम्ही अडकलात, यामुळे तुम्हाला रिजेक्ट केलं असं कधीही होत नाही. तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी तुमचा प्रयत्न किती स्ट्रॉंग होता हे जास्त मॅटर करतं. त्यामुळे तुम्हाला तुमची गोष्ट मांडता यायला पाहिजे, ते जेन्युइनली मांडता यायला पाहिजे आणि ती गोष्ट समजली पाहिजे. बरोबर. आता इंग्लिश ही एक लँग्वेज आहे आणि भाषेची ब्युटी काय आहे की भाषेला इमोशन्स आहेत. की समजा भले मी आता गडबडलंय तरी असं नाही होणार की तुम्हाला समजलं नाही, तुम्हाला समजेल की मला काय बोलायचं, बरोबर. अगदी तर समोरच्याला समजतं. कळतच. इनफ आहे, आपली भावना पोहोचली इतकं इनफ आहे, महत्वाचं आहे. एवढं झालं. कारण की भाषा ही कल्चरनी, एन्व्हायरमेंटनी आणि संवादाने येते आणि वेळेनुसार येते. बरोबर. एका दिवसात आपण फाडफाड इंग्लिश नाही बोलू शकत. बरोबर. तर त्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मला हेच म्हणायचं आहे की विदाऊट हेजिटेशन तुम्ही जशी आहात, जेही तुम्हाला येतं, ज्या प्रकारे येतं, तुम्ही तुमची गोष्ट मांडली पाहिजे बरोबर. आणि ती कुठल्याही लेवलला न घाबरता मांडली पाहिजे. कारण जॉब आज तुम्हाला हवा आहे. तुम्हाला जर तुमचं लाईफ बदलायचं असेल तर तुम्हाला बोलायला लागेल. बरोबर. आपण म्हणतो ना, बोलणाऱ्याचं सगळं काही होतं, जो बोलत नाही बोललं तर होतं. त्याचं काहीच नाही होऊ शकत. आज तुम्ही घाबरलं तर तुम्हाला नॉर्मल जॉब करायला लागेल. कदाचित तुमची कॅपॅसिटी 50,000 कमवण्याची आहे, तुम्ही 15,000 मध्ये राहाल. बरोबर. जर तुम्हाला वाटते की मी चांगलं कमव, तर तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायला लागेल, नक्कीच. तुम्हाला बोलावंच लागेल. आणि ठीक आहे, म्हणजे काही दिवस तुम्हाला जड जाईल ते, पण ग्रॅज्युअली जसं तुम्ही यूज टू ऑल त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुमची सुद्धा प्रगती होईल किंवा कम्युनिकेशन तुमचं सुद्धा सुधारू शकतं इथे. एक्झॅक्टली, नाही का? सुधारतंच. बरोबर आहे. ओव्हर द पिरियड म्हणजे प्रत्येक माणूस डेव्हलप होत असतो, लर्निंग घेत असतो. सो नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडतो. बरोबर. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते सराउंडिंग मिळत नाही ना, हां. म्हणून मग त्यांनी लगेच सराउंडिंगला ब्लेम नसतं करायचं. करेक्ट. की हां, जसं का आता मी जिल्हा परिषद शाळेतून शिकलेली, मागच्या वेळेस पण मी बोलली होती, या हो. गोष्टीचा उल्लेख केला होता. तर मी माझ्या कामामध्ये असं बोलू शकत नाही की मी इंग्लिश नाही बोलणार. ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे, जसं की बोलायचं. आता कालचं सेशन झालं माझं रेझ्युमे मेकिंगचं, तर त्यावेळेस मला 2 स्टुडंट बोलले की मॅम कॅन यू स्पीक इन इंग्लिश. म्हटलं वाय नॉट, कारण ती त्या गोष्टीची नीड होती. बरोबर. सो आय स्टार्टेड स्पीकिंग इन इंग्लिश. का? कारण दॅट इज अ नेसेसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. करेक्ट. तर हे जमलं पाहिजे की मला नक्कीच. वेळेत स्विच करायचं. हो. आणि मी कसं करते ना, म्हणजे माझ्या रेग्युलर जीवनामध्ये, की आता समजा मी तुमच्यासोबत बोलते, दॅट इज ओके की त्याला मला इथं असं बोलायचं आहे. पण जेव्हा मी गावाकडे जाते, माझ्या लोकांमध्ये असे, माझी भाषा बदलते तिथे. अच्छा. आणि ही गोष्ट माझ्या एका फ्रेंडला खूप आवडायची ओके. की अरे तुला हे जमतं, हे आम्हाला नाही जमत. ती छान तू आहे जिथे पण हे. जाते तिथं तू हो तशी ना. बदलून जातेस. मी म्हणते की मला लोकांना डिस्टन्स किंवा स्पेस नाही द्यायची. बरोबर. मला लोकांना
अट्रॅक्ट करायचे, कारण त्यांनी माझ्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, मी त्यांच्यात इन्व्हॉल्व झालं खरंच पाहिजे, आहे, त्यांनी खरंच. मला आपलंसं केलं पाहिजे. अगदी. आणि हे भाषेने करता येतं. हो. सो त्यामुळे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणाप्रमाणे तुम्हाला बदलायला लागेल, तर तुम्हाला समाज किंवा लोक स्वीकारतील. नक्कीच नाही. जर तुम्ही नक्कीच. इकडे येऊन जर तिकडच्यासारखं वागलात, तिकडे जाऊन इकडच्यासारखे वागलात, तर लोक तुमच्यापासून डिस्टन्स मेंटेन करतील. सो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. नक्कीच. करता यायला पाहिजे या फारच गोष्टी. छान मस्त. तर जेव्हा फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स एका IT कंपनीमध्ये जातात, तर ती कंपनी त्यांच्याकडून काय एक्सपेक्ट करते? कंपनीचे एक्सपेक्टेशन खूप जास्त आहेत, कारण त्यांनी त्याला हायर केलं तर त्याच्यामध्ये नवीन स्किल्स आहेत. तर ते एक्सपेक्ट करते की हा पर्टिक्युलर कॅन्डिडेट डेडिकेटेड असावा, टाईमली त्याने यायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट काय आहे की मी जर ऑफिसला आलो तर मला फक्त वेळ भरून नाही जायचं. मला कंपनीला हे विचारायचं आहे की व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम मी, की मी दिवसभरात काय केलं पाहिजे, बरोबर. माझा रोडमॅप काय असला पाहिजे पुढच्या 6 मंथचा. तर हे फ्रेशरने इनिशिएटिव्ह घेऊन विचारलं पाहिजे, ओके. ना की ह्या कम्फर्ट झोनमध्ये की मला जॉब मिळाला आहे, माझं तर पॅकेज मिळणार आहे. पगारासाठी काम करू नका पहिले 3 वर्ष. डेव्हलप होण्यासाठी काम खरं आहे. करा. पंक्च्युअल. आता दुसरं काय, ईमेल रायटिंग प्रॉपर पाहिजे, की जर सुट्टी घ्यायची तर इन्फॉर्म केलं पाहिजे किंवा रिक्वेस्ट केली गेली पाहिजे. आपण जनरली काय करतो, आपण गृहीत धरतो. ह्यांना कळत नाही का मी आजारी पडलो? अरे नाही कळत त्यांना. ते ब्रह्मदेव नाही घरी येऊन बघायला, त्यांना मेल करायला लागतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अनइन्फॉर्म लिव्हजमुळे डायरेक्ट ले ऑफ करतात किंवा काढून टाकतात. फ्रेशर शुड इन्फॉर्म अबाउट देअर लिव्हज, हे सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंटेशन करत असता कुठल्याही कंपनीचं, त्या डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरी HR इज लायबल टू आन्सर यू. बट बरेचसे मुलं विचारतच नाही आणि नंतर भ्रमात पडतात की हे असं लिहिलं होतं, ते तसं लिहिलं होतं, मला कळलंच नाही, आता मला जायचं नाही. ओके. या गोष्टी. दुसरी गोष्ट काय होते की आपण एखाद्या कंपनीत न्यू जॉईन करतो, आपल्यासारखे 10 फ्रेशर असतात, आपण त्यांना विचारतो कंपनी कशी आहे. सो तुम्ही बघितलं पाहिजे की तुम्ही प्रश्न विचारताय कोणाला. यू शुड आस्क व्हॉट इज द करेक्ट पर्सन. HR ला विचारा. म्हणजे लिटरली मॅडम सांगायला खूप सरप्राईज आणि आश्चर्य वाटतं. माझ्याकडे असे मुलं आहेत माझे पुणेरीचे, की जे पहिल्या दिवशी जॉबला जातात, जॉईन करतात, दुसऱ्या दिवशी सोडून देतात. बापरे. मला नाही कंपनी आवडली. काय आवडली म्हणजे IT मध्ये दे आर जॉब हॅव्हिंग देअर मिळणं? ओन पॅरामीटर्स मॅडम. बापरे. म्हणजे स्वतःचे पॅरामीटर्स. सिक्युरिटी गार्डने सांगितलं कंपनी चांगली नाही, न्यू फ्रेशरने सांगितलं कंपनी चांगली नाही, म्हणून सोडून दिली. ऐक, असे असे तुमच्याकडे आलेले? असे लोक आहेत. तुम्ही काय बोलणार. त्याच्यामुळे मला आता ह्या गोष्टी डिस्कस करायला लागतात नाईलाजाने, खरंय. की कंपनीच्या अपेक्षा आहेत की तुम्ही फ्रेशरसारखं बिहेव करावं. हो. कारण स्किल आणि डिग्रीच्या पुढे जाऊन गरज मॅटर करते. नीड दोघांनाही ती इक्वली पाहिजे. येस, कंपनीला नीड आहे, तुम्हालाही पण नीड पाहिजे. खरंय. ही नीड जर एकसारखी असेल ना, तर ते कॉम्बिनेशन फार फंटॅस्टिक होतं. बरोबर आहे. की तुम्हाला न सांगता तुम्ही विचारणार की अरे मी पगार घेतो, मला कामच नाही दिलं, मी जाऊन मॅनेजरला विचारतो. ही तुमच्यामध्ये पाहिजे, तेव्हा खरंय, कंपनी खरंय. तुम्हाला एंटरटेन करेल. जर तुम्ही टाइमपास केला ना, तर कंपनी 8 दिवस एंटरटेन नाही खरंच करणार. आहे, 100%. ती सांगणार की तुमचं काही नाही होऊ शकत. कारण कंपनी म्हणजे कंपनी असते, तिथे त्यांना इनपुट्स बरोबर आहे. लागतात. कामासाठीच तर तुम्ही तिथे जाता ना, म्हणजे एक्झॅक्टली. कामच नाही झालं, त्यांना काही आउटपुटच मिळाला तर ते का ठेवतील तुम्हाला? हो, माझा मोबाईल जमा करून घेतला म्हणून कंपनी सोडून देणारे लोक आहेत. मग कसं होणार ना. सो त्यापेक्षा कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला ज्यावेळेस वागता येतं त्यावेळेस तुमचा जॉब हा लॉंग टर्मसाठी रिटर्न होतो. नक्की. त्यासाठी नीड महत्त्वाची. आणि नीड ही क्रिएट होते जबाबदारीतून, की तुमची डिग्री झाली, तुम्हाला जॉब मिळाला, घरच्यांना सांगा आता माझा खर्च मी उचलणार, बरोबर. माझा मी जगणार चांगलं लाईफ है ना. तुम्ही मला पैसे देऊ नका, बस आता मी माझा. जर तुम्ही एवढे नीड की तुम्हाला तुमच्या संध्याकाळी खायची भ्रांत आहे, तर तुम्ही तो जॉब कधीही सोडणार नाही. तर त्यामुळे स्वतःची नीड स्वतः एक आपण म्हणतो ना, एक आत्मसन्मानाचं नक्कीच. आयुष्य जगलं पाहिजे खरंच. प्रत्येकाने. आणि ते पहिला पगार जो असतो त्यातून आपण जे स्वतःसाठी जे खर्च करतो, स्वतःच्या नीड ज्या भागवतो ना, तो एक वेगळाच आपल्याला कॉन्फिडन्स असतो. देतो, राईट, मोटिवेट करतो. तर हे खूप गरजेचं आहे, पहिला पगार खूप किंवा गरजेचं आहे. तो एक्सपिरियन्स प्रत्येकाने घेणं खूप येस. गरजेचं आहे. आणि फ्रेशर आताचे जे जनरेशन आहे ना, दे आर अंडर एस्टिमेटिंग द थिंग्स. की ते अंडर त्यांना एस्टिमेट खूप easy करतात. वाटतंय किंवा सगळ्या जर कंपनीने सांगितलं बाबा तू अंडर परफॉर्मिंग आहे, त्यांना विचारा ना की बेस्ट परफॉर्मिंगचे काय गुण असतात. मला एक संधी द्या. कोण नाही देणार सांगा भाऊ. कोण नाही देणार. नाही, कंपनीने सांगितलं अंडर परफॉर्मिंग, कंपनीकडे काम नाही. हे चुकीचे थॉट्स आहेत. त्यांनी तुम्हाला हायर केलंय, त्यांनी तुम्हाला एवढं इन्व्हेस्ट केलंय, त्यासाठी प्लेसमेंट टीमने एवढे एफर्ट टाकलेत, तुम्ही गट्स ठेवून विचारा ना. बरोबर आहे. सगळ्यात मोठा जो कॉस्टिंगचा फॅक्टर आहे कंपन्यांचा, तो हायरिंग आहे. 2च प्रॉब्लेम, पैसा आणि लोक.
लोक मिळत नाही म्हणून कंपन्यांचे HR असतील, टीम असतील, डेटाबेस असतील, खूप खर्च करतात. मग एवढा खर्च करून तुम्हाला हायर केलंय आणि जर छोटे प्रॉब्लेममुळे जर तुम्ही कंपनी सोडताय तर तुम्ही कंपनीला विचारा ना त्या गोष्टी, तर तुम्हाला सांगतील कंपनीचा ना. पण लॉस आहे ना तिथे. खूप जास्त. एवढं इन्व्हेस्ट करतात, टाइम इन्व्हेस्ट होतो त्या Exactly. एम्प्लॉईवर. एक्झॅक्टली. तर ज्यांना करिअर रिस्टार्ट करायचं किंवा त्यांच्या करिअरमध्ये गॅप आहे, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांना तर मी सांगेल की आधी अपग्रेड करा. तुम्ही हे नका म्हणू की माझ्या 2013ची डिग्री आहे आणि त्या डिग्रीवरती मला आत्ता जॉब द्या, कारण त्यावेळेचं ते नॉलेज वेगळं आहे. वेगळं होतं. आत्ता खूप बदलली सिच्युएशन. मग आता सिच्युएशनप्रमाणे जे काही बदल झाले, जसं की कुठलं पण एखादं क्षेत्र असेल त्याच्या एक्सपर्टाईजपर्यंत जावा. बरोबर. एक्सपर्ट बनायचं असेल तर आधी स्किल सेट अपग्रेड करायला लागतो, नक्कीच. शिकायला लागतं. मेंटॅलिटी पाहिजे की मी आता जाऊन क्लासेसमध्ये बसेल, 6 महिने अभ्यास करेल, तो पेशन्स परत पेशन्स आणावा पाहिजे. लागेल तुम्हाला. एक्झॅक्टली. नाहीतर मग आता मला 2 मुलं आहेत, मी कसं जाऊ, आता माझे हस्बंड आहेत, आता माझी वाईफ आहे, मी कसं करू, मला स्वयंपाक करायचा आहे, माझं हे माझं ते, असं म्हणून काही नाही. म्हणजे जर हे बघा, जर तुम्ही, आपण म्हणतो ना तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार हो, आहेत. हो. जर तुम्हाला नाही बदलू शकलं तर कुणी नाही बदलू खरंच शकत. आहे, खरंच. सो तुम्हाला तो वेळ काढावा लागतो. प्रत्येकाकडे 24 तास आहेत. बरोबर. सो कधीतरी घरच्यांना प्रेमाने सांगा समजावून की मला थोडासा वेळ द्या, जास्त नाही पण 3 महिने 6 महिने द्या, बरोबर. देऊन बघा, कदाचित लाईफ बदलता कायमचं बदलेल. या गोष्टी म्हणजे स्वतःच्या गोष्टींसाठी हक्काने वेळ मागितला पाहिजे. काहीतरी जबाबदाऱ्या आपल्या दुसऱ्याला दिल्या पाहिजेत काही महिन्यांसाठी आणि काहीतरी बनलं पाहिजे. आणि मी खात्रीने सांगते की ज्या मुलांचे गॅप आहेत ना, काहीही कारणास्तव, त्यांच्यावरती घरचे अजिबात विश्वास नाही ठेवणार. का? कारण त्यांनी एवढ्या वर्षात काहीच नाही केलं. नाही घालवले मग घरच्यांना असं वाटतं की आता पण काही नाही करणार. तर त्यापेक्षा तुम्हाला जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत जास्त एक्सपेक्ट नका करू की घरच्यांनी मला हे कोऑपरेट करावं. नाही करणार ते. आधी तुम्हाला त्यांचं हृदय जिंकायला लागेल, Prove तुम्हाला करावं काहीतरी लागेल अभ्यास तुम्हाला. करायला लागेल, काहीतरी प्लेसमेंट सक्सेसफुल घ्यायला लागेल, Correct. तेव्हा घरचे तुम्हाला कोऑपरेट करतील. अगदी 100%. तुम्ही 4 पैसे घरात आणून दिल्यावरती विश्वास ठेवतील, तोपर्यंत नाही ठेवणार. त्या 4 पैशासाठी थोडंसं रात्री जागून अभ्यास करा, तेव्हा कुठे तुमचं लाईफ चेंज होईल खरंच आणि आहे. मग तुम्ही तो विश्वास संपादन कराल. त्याच्या आधी तुम्ही एक्सपेक्ट नका करू. आणि एक्सपेक्टेशन्स, जसं मी म्हणते ना, HRचे एक्सपेक्टेशन, हो. कंपनीचे एक्सपेक्टेशन, तुमच्या अपेक्षा फॅमिलीला सांगा स्पष्टपणे. इथे सुद्धा मोकळेपणाने बोलायची खूप गरज आहे. संवाद केला पाहिजे. संवादाने बरोबर. समस्या सॉल्व्ह होतात. बरोबर. आपण मनोमन बोलतो, माझ्या सासूबाई मला कॉपरेट करत नाही, त्यांच्यासारखी बेस्ट व्यक्ती दुसरी नसेल. जर तुम्ही प्रेमाने समजून सांगितलं खरंय, तर खरंय. बेनिफिट दाखवा ना. मी जर उद्या 15,000 पगार आणला कमवून तर मी तुम्हाला 10,000 दिलं तर वाईट काय? खरंच आहे. काय वाईट आहे? नाही का म्हणतील समोरचे? हो, exactly. व्हाय नॉट? मी तुमचंही करते. कदाचित एक दिवस ते तुमचं स्ट्रगल समजून घेतील, एखादी कुक बरोबर, ठेवतील, नक्कीच. कदाचित तुमच्यामुळे एखाद्या कुकला काम भेटेल, हो. है ना? सो एम्प्लॉयमेंट क्रिएशन इथून होतं. हो, सुरुवात होते. आणि पहिली गोष्ट आहे मानसिकता. आपली मानसिकता पाहिजे की आपल्या माणसाला मोठं करण्याची, आणि ही सुरुवात घरातून होते. खरंय, खरंय. एका सासूसुनेच्या नात्यातून होते, आई वडिलांच्या नात्यातून होते, एका मुलीच्या त्याच्या वडिलांप्रती एका वडिलांचं मुलीप्रती असल्या नात्यातून सुरुवात होते. आणि ते असलं पाहिजे. आज मला एक पॅरेंट भेटले माझ्या ऑफिसमध्ये, ते बारामतीवरून आले होते. ते मला काय बोलले, मॅडम, की तुमच्या रील्समध्ये नेहमी तुम्ही मुलांना बुके देता, केक कट करता, त्यांचं कौतुक करता. एक दिवस माझ्या मुलीसोबत हे घडलं पाहिजे, तिला तुमच्या हातातून हे बुके मिळालं वा. पाहिजे. हे माझं स्वप्न आहे, हे घेऊन मी आलं. छान, मस्त. म्हटलं हे स्वप्न तुम्ही तुमच्या मुलीसाठी बघता, किती मोठी गोष्ट. खरंच आहे, खरंच आहे. सो पॅरेंट त्यांच्या मुलींसाठी, म्हणजे बघा ना, जसं मी अपेक्षा ठेवून येतात आणि मी सरप्राईज होते की आपण जे पेरतो तेच उगतंय. जसं खरंय. इन्स्टावरती मी जे पेरते हो, तेच उगतंय. की खरंय. मी सांगते लोकांना, अवेअर करते की पोरींना शिकवा, हो. त्यांना आत्मनिर्भर करा. त्यांना गरज नाही पडणार की होणारा हस्बंड जॉब करतो की नाही करत. मी कमवते, मी डिपेंडंट इंडिपेंडंट राहायची आहे, गरज नाही कोणावर. मी इंडिपेंडंट आहे. बस इतकं सिम्पल. आणि पॅरेंट ती गोष्ट करायला लागलेत हे बघून खूप आनंद वाटतो. की मग मी त्यांना बोलले, व्हाय नॉट? का नाही? जर तुमच्यासारखे पॅरेंट असेल तर का नाही? खरंय, खरंय. असं. मस्त. आजकाल MPSC, UPSC अशा गव्हर्नमेंट ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामुळे जर गॅप आली आपल्या करिअरमध्ये, तरीसुद्धा IT मध्ये आपल्याला जॉबसाठी प्रिपेअर करता येतं का? नक्कीच, नक्कीच. फक्त कसं आहे की तुमचं जे ड्रॉपआउट किंवा जे काही गॅप झालं आहे याचं रिझन एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ओके. नॉलेज द्यायला आपली टीम आहे, घ्यायला समोरचा ऑलरेडी पेशंटफुल आहे, कारण त्यांनी एवढ्या वर्ष तेच केलं. बट द मोमेंट की तुम्हाला, कारण की ते एक व्यसन आहे, ते एक ॲडिक्शन आहे. मग ते असं कसं काय गेलं अचानकच? हा प्रश्न समोरच्या याच्यातला पडणं फार स्वाभाविक आहे. त्यामुळं त्यासाठीचं एक व्हॅलिड रिझन देणं गरजेचं आहे की नाव इट्स माय टर्न, की आता मला जबाबदारी घ्यायची माझ्या कुटुंबाची. ओके. म्हणजे मी रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, मला जॉबशिवाय पर्यायच नाही. जर तुम्ही मन लावून एक्सप्लेन केलं तर समोरचं मला का नाही जॉब देणार? नक्कीच. कारण HRला पहिला प्रॉब्लेम असतो की हायरिंग करून स्किल कॅन्डिडेट घेणं, आणि दुसरं असतो की तो लॉंग टर्मला टिकवणं. Long term साठी. कारण त्याची एफर्ट आहे, त्याची मेहनत बरोबर आहे. आहे. एवढं ट्रेनिंग देणार, एम्प्लॉई सोडून जाणार, मग त्याला हो, काय परवडणार? खरंय.
सो त्यासाठी त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही प्रॉपर दिलं तर समोरची कंपनी मना करत नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की जे MPSC ड्रॉपआउट्स आहेत त्यांना वर्ल्ड डिप्रेस्ड पीपल असं म्हणून ओळखलं जातं. सो बऱ्याच साऱ्या कंपन्या एंटरटेन पण नाही करत. पण मला असं म्हणायचं की ज्या ठिकाणी एंट्री लेवल पोझिशनमध्ये तिथे एंट्री घेण्यावरती प्रिफरन्स दिला पाहिजे. अशा लोकांना मी डायरेक्ट 5 लाखाची कमिटमेंट नाही देऊ शकत. पण मी हे नक्की बोलू शकते की करिअर आत्ता सुरू करा. कदाचित तुम्ही 2-3 वर्षात खूप नेक्स्ट लेवलला गेला असाल. पण हे हेजिटेशन नको की माझं वय 32 आहे मला एवढाच पगार पाहिजे. ते होऊच शकत नाही. कारण MPSC UPSC मुलांमध्ये चिकाटी खूप असते. हो, पण ती प्रॉपर वेनी जर गेली तर आणखीन एक्झॅक्टली. पण ते जे नॉलेज आहे मॅडम ते इकडं IT मध्ये काहीच कामाचं नाही. बरोबर. तिथलं कुठलाच प्रश्न उत्तर इकडं होणार नाही. इकडं पूर्ण वेगळ्या गोष्टी आहे. स्किल पूर्ण वेगळं आहे. तर त्यामुळे ह्या रिलेटेडच नॉलेज असायला लागतं आणि ते तिथं वर्क होतं. चिकाटी जरी खूप असली ना तरी तेवढे पेशन्स पाहिजे जॉब मिळेपर्यंत. कारण 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्या मना करणार आहेत, 2च हो म्हणणार आहेत. त्या 2 हो म्हणेपर्यंत तरी पेशन्स ठेवले पाहिजे. नाहीतर मग काय उपयोग नाही ना त्या गोष्टीचा. कारण कुठली कंपनी असो जगातली त्यांना चांगले लेबर्स पाहिजेतच ना. पण ती नीड तर तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. आपण नाही दाखवले नीड तर त्यांना कळणार नाही ना की ह्याला खरंच किती नीड आहे ह्या जॉबची, है ना. तर स्किल विथ द नीड हे शो केलं तर MPSC UPSC ड्रॉपआउटला सुद्धा IT मध्ये खूप चांगले जॉब मिळालेत. तर कॉलेज करत असताना हे जर आपले ITचे कोर्सेस केले तर मुलांना एक फाउंडेशन बेस तयार होतो का इथे? बरोबर येण्यासाठी? बरोबर, केलंच पाहिजे. कारण डिग्री नंतर पुन्हा 6 महिन्याचा वेळ जातो आणि तो वेळ इतका डिफिकल्ट असतो की आता घरच्यांना अपेक्षा आहेत की जॉब कुठे आहे. बरोबर. त्यापेक्षा कॉलेज करता करता त्या फ्लोमध्ये त्या गोष्टी होऊन जातात आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पण हेल्प होते की चला मला ॲडिशनल माहिती, प्रोजेक्ट प्रेझेंटेशनला हेल्प होते. अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत. सो मला असं वाटतं की जे कॉलेज ऑनगोईंग स्टुडंट आहेत त्यांनी कुठली वेटिंग टाईम न ठेवता कॉलेज करता करता डेली 1 hour तर सफिशियंट आहे, त्याच्यात होऊन जातं. तसं तर मॅनेज करूच शकतं. सो ते करणं फार गरजेचं आहे. कारण नंतर जागा होण्यात अर्थ नाही. मार्केट चेंज झालंय, सिच्युएशन हॅज बीन ऑलरेडी चेंज. जास्त तुम्हाला स्किल्स जेवढा घेता येतील तेवढा तुम्ही, कारण की तुम्हाला तिथे 2दा चान्स मिळतात. पहिलं तुमच्या कॅम्पसमध्ये तुम्ही स्टँड आउट होता की तुमच्याकडे एक्स्ट्रा नॉलेज आहे. आणि दुसरं तुमचं असं होतं की तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये वेगळा प्रोजेक्ट आणायची गरज नाही पडत. तुम्हाला इन्स्टिट्यूटचा प्रोजेक्ट तिथे यूज करता येतो जो की तुम्ही बनवलेला असतो फर्स्ट टाइम. कारण मुलं जनरली विकतच घेतात ना. मग त्यापेक्षा स्वतः बनवला हे एक वेगळं फिलिंग आहे आणि इंटरव्ह्यूवर समोर तुम्ही किती छान एक्सप्लेन करता. सो हे 2 फायदे तिथे होतात. असं तर डिप्लोमा होल्डर मुलांनी हे कोर्सेस करावे का डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घ्यावी? हे बघा, डिप्लोमा होल्डर मुलांसाठी डिग्रीला ज्या व्हॅकन्सीज असतात अवेलेबल त्या आय थिंक 15 व्हॅकन्सी असतात 100साठी असं काहीतरी असतं. कोटा जो असतो तो फार कमी असतो कारण सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. त्यातून पण जर टॉप कॉलेजला मिळालं टायर 1, 2, 3 तर मग परफेक्ट काम झालं की चला आपल्याला जॉब मिळणार आहे. पण जर आपलं त्या कॉलेजमध्ये होत नाही, आपल्याला चांगलं कॉलेज मिळत नाही, आपल्याला ॲव्हरेज मिळतं आहे की जिथं आपली डिग्री काही कामाची नाही आहे किंवा फक्त आहे नावाची, फक्त आपल्याला इंटरव्ह्यूची तयारी एनिवेज करायची, हातपाय तेवढेच मारायचे, तर मग डिप्लोमानंतर डायरेक्ट ट्रेनिंग करून स्पेशलायझेशन केलं पाहिजे. कारण की डिप्लोमा नंतर सुद्धा चांगले जॉब्स ITत मिळतात. बरं, बऱ्याच पब्लिकचा हा गैरसमज आहे की डिप्लोमावरती बेसिक जॉब मिळतात, लाईफ टाईम तोच पगार राहतो. असं मुळातच नाही आहे. इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आणि तुमची डिग्री याच्यात लय मोठं अंतर आहे. तुम्ही 3 वर्षाची डिग्री करा, त्यातलं नॉलेज, आणि तुम्ही 3 वर्ष ITमध्ये जॉब करा, त्यातलं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. पैसा कमवता हा एक भाग आहे, पण तुम्हाला क्लायंट इंटरॅक्शन, प्रोजेक्ट क्रिएशन, तुमचं स्किल डेव्हलपमेंट, तुमची पर्सनॅलिटी एवढं फंटॅस्टिक डेव्हलप होतात ना की तुम्हाला खूप चांगलं पॅकेज मिळतं. सो जर डिप्लोमानंतर जर तुम्हाला जॉब मिळत असेल किंवा स्पेशलायझेशनसाठी जर तुम्ही स्कोप ठेवता, नक्की त्या गोष्टी करा कारण ते गरजेचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज केवढं मिळतं. कारण पॉलिटेक्निक स्टुडंटला बरेच वेळा असं म्हटलं जातं की तुम्ही डिग्री करा किंवा त्यांचंच असं असतं की डिग्री नका करू त्या गोष्टी. जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही डिप्लोमा बेसिसवरती जॉबच करा कारण तो तुमच्या फायद्याचा आहे आणि मिळतात असे मिळू शकतात. पण जर तुम्हाला पर्सेंटेज फार कमी आहेत तर तुम्ही त्या भानगडीत पडूच नका. कारण मग तशी बी तुम्ही 3 वर्ष देणार आणि पुन्हा 3 वर्षानंतर पुन्हा इंटरव्ह्यू देणार आणि पुन्हा त्याच लाईन लिहून बसणार, तर त्याचा काय अर्थ आहे? त्याचा उपयोग नाही. आणि अजून एक गोष्ट डिप्लोमा स्टुडंटसाठी मला स्पेसिफिकली ही सांगायची की त्यांच्यामध्ये अजून पण खूप गैरसमज आहेत की बाबा माझी टेक्नॉलॉजी कुठली. त्यांना कोणीतरी सांगतं की तुम्ही सायबर सिक्युरिटी करा किंवा तुम्ही हे करा ते करा. मला हे म्हणायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब लॉंग टर्मला टिकेल असे जॉब करा. डेव्हलपमेंट असेल किंवा डेटा सायन्स असेल असे जॉब करायला प्रिफरन्स द्या कारण ते जॉब आहेत मार्केटमध्ये तुमच्यासाठी.
म्हणजे ज्या जॉबची कधी रिप्लेसमेंट नाही असे जॉब करा. आणि बरेच वर्ष हे चालू आहे, एक्झॅक्टली रिक्वायरमेंट आहे. नवीन काहीतरी बूम आला लगेच तुम्ही केलं असं मुळातच करू बरोबर. नका. जसं की आता समजा अँग्युलरचं एक्झाम्पल देते. अँग्युलर आलं आणि गेलं, त्याचे जॉब्स फार कमी आहेत. ओके. पण जावा डेव्हलपमेंट ते एक फ्रेमवर्क आहे. त्या फ्रेमवर्कमध्ये रिॲक्ट आलं, रिॲक्टमध्ये जास्त जॉब आहे. पण ज्याला रिॲक्ट येतं त्याला दुसरं काही पण येऊ शकतं, पण अँग्युलरवाल्याला येत नाही. पण अँग्युलरवाला असं नाही म्हणू शकत की मी लगेच हे करतो आणि मी तसं करतो. डिफरन्स सांगितला मी फक्त. पण हे इम्पॉर्टंट आहे की अगदी तुम्ही म्हणून बसलात की मला हेच पाहिजे, तर डिप्लोमा होल्डरला सायबर सिक्युरिटीचा जॉब नाही देऊ शकत काही कंपन्या. एंट्री लेवल जॉब देतात, जसं डेटा नोटेशन असेल, रिसर्च असेल किंवा नेटवर्किंग असेल, सपोर्ट असेल. इथून एंट्री घ्या, नंतर इंटरनल स्विचिंग करा, याच्याने तुम्हाला चांगलं पॅकेज मिळेल. पण जर तुम्ही स्टिक राहिलेत की मला डेटा सायंटिस्ट बनायचं, डिप्लोमा होल्डरला डेटा सायंटिस्टची ओपनिंग कोणी देत नाही, हे लक्षात घ्या. पण डेटा सायंटिस्ट बनणार नाही असं नाही आहे. 2 वर्ष टिकून राहा, तुम्हाला डेटा सायन्सची पोझिशन मिळाल्याशिवाय राहणार नाही. आधी एंट्री घ्या, IT मध्ये सुरुवात करा कुठून तरी. पण असंही करता येईल ना की जॉब करता करता प्रोफेशनल डिग्री सुद्धा घेता येते तुम्हाला ऑनलाईन. ते कोणी पण करू शकतो, ते कोणीही करू शकतो. पण अगदी मी फुल टाइम डिग्रीच करतो, पण पॅरेंटची पण कॅपॅसिटी नाही, माझी पण कॅपॅसिटी नाहीये. मग अशा ठिकाणी कुठे सुवर्णामध्ये साधायचं. एक्झॅक्टली. म्हणून जर तुमची खरंच कॅपॅसिटी नाहीये, एवढं सगळं पेशन्स नाहीयेत, तर मग तुम्ही जॉब करायला प्रिफरन्स द्या. कारण जॉबने तुम्ही जास्त डेव्हलप होणार कम्पॅरेटिव्हली डिग्री. खरं. तर डिग्री घेतल्यानंतर MBA करावा का नाही, तुम्हाला काय वाटतं? ITच्या नजरेत MBA इज ओव्हर क्वालिफाईड. ओव्हर क्वालिफाईड म्हणून रिजेक्ट करतात. ओके. सो जर MBA असेल तर ते टॉप कॉलेजमधून असावं ॲटलिस्ट, किंवा त्याच्या व्हॅल्यूज आपल्यामध्ये रिफ्लेक्शन दिसावं. इट शुड बी व्हॅल्यू ॲडेड. की एखादा MBAचा व्यक्ती आहे आणि MBA केलं तर त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज पाहिजे. बरोबर. MBA नुसतंच तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, डिस्टन्स लर्निंग केलंय आणि दूरपर्यंत तुमच्यामध्ये रिफ्लेक्शन नाहीये त्या क्वालिटीचं, तर मग त्या MBAचा उपयोग नाहीये. विनाकारण ओव्हर क्वालिफाईड म्हणून रिजेक्ट होण्यापेक्षा डिग्रीवरती जर मिळत असेल तर डिग्रीवरती जॉब घेण्यावरती प्राधान्य दिलं पाहिजे, ना की MBA साठी पुन्हा 4 वर्ष. MBA तुम्ही नक्की करा, बट तुम्ही डिस्टन्स करा किंवा लाईक आफ्टर जॉब तुम्ही त्या गोष्टी करा. पण त्याच्यासाठी तुम्ही पॅरेंट्सला सांगू नका की मी अजून 2 वर्ष, म्हणजे तुम्ही शिक्षणात 27 वर्ष खर्च नका करू. तुम्हाला डिग्रीवरती जर जॉब मिळतो तर तुम्ही तो घ्या, आणि तुम्हाला शिकायचं तुम्ही लाईफ टाईम शिकू शकता. तुम्ही PG करा, MBA, माझं त्याच्याबद्दल दुमत नाहीये. तुम्ही मास्टर्स करा, तुम्ही सगळं शिका. तुमच्यासाठी एज्युकेशन सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीमसाठी तुम्ही नाहीये. पण जर तुमची नीड आहे की मला जॉब करायचा आहे, मला कमवायचं आहे, मला व्हाईट कॉलर जॉब करायचा आहे, तर त्यासाठी डिग्री सफिशियंट आहे. उगाच MBA करून ओव्हर क्वालिफाईड म्हणून चान्सेस घालू नका, असं मला सांगायचं. येस, महत्वाचं आहे. आणि हे सध्या आताच्या काळात, कारण हे प्रश्न मला रोज विचारले जातात. तर 2026 मध्ये जर 5 लाखाचं पॅकेज मिळवायचं असेल तर त्या मुलांनी किंवा मुलींनी काय केलं पाहिजे? जसं मी मगाशी बोलले, खराब सवयी सोडल्या पाहिजेत, मन लावून अभ्यास केला पाहिजे, आणि चांगल्या सवयींमध्ये एक चांगली सवय ही लावली पाहिजे की मी जे काही आज कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग केलेलं आहे त्याच्यावरती मी कमीत कमी 50 तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. की असं झालं पाहिजे ना की इंटरव्ह्यूवरने जेवढे प्रश्न विचारले त्यातला तो प्रश्न हा मला माहिती आहे, हा पण मला माहिती आहे. बघा ना, आपण 10वी-12वीला मन लावून अभ्यास केला, जे प्रश्न अभ्यासातले होते ते किती कॉन्फिडंटली सॉल्व्ह केले, कारण आपण बार तेच केलं होतं. बरोबर. ही गोष्ट इकडं व्हायला पाहिजे. ती तेव्हाच होईल ज्यावेळेस मी माझ्या लॅपटॉपवरती फक्तच कोड सॉल्व्ह न करता मी त्या रिलेटेड प्रश्न सॉल्व्ह करेल. दिस इज द बेसिक नीड, की जे होत नाही. की मी नंबर ऑफ टास्क किती सॉल्व्ह केलेत, दॅट इज नीडेड, दॅट इज मॅन्डेटरी, तरच तेवढं पॅकेज मिळतं. तुम्ही कुठल्याही हायली पॅकेजवाल्या स्टुडंटचा पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू बघा, त्या इंटरव्ह्यूमध्ये तो हेच सांगतो की मी प्रॅक्टिस खूप केली होती. कशाची केली, काय केली, हे हा भाग नंतरचा. पण माझ्या अनुभवाप्रमाणे जर तुम्हाला इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतो तर ते प्रश्नाचे लॉजिक तेव्हा डेव्हलप होईल ना की ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी तशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. पण आपण जनरली काय करतो, टॉप MNCचे प्रश्न काढतो आणि तेवढंच अभ्यास करतो आणि आपल्याला असं वाटतं तेच विचारलं जाईल. पण कदाचित त्यापेक्षा वेगळं काही विचारलं तर मग त्यापेक्षा मी काय करू की माझा हा जो फॉर्मॅट आहे याच्यामध्ये समजा कोर जावा आहे, ॲडव्हान्स जावा आहे. कोर जावामध्ये समजा मला व्हेरिएबल शिकून झालं, मग मी व्हेरिएबलवरचे 10 प्रश्न काढू. है ना, त्याशी रिलेटेड. मी उप्स कॉन्सेप्टवरचे 50 प्रश्न काढू, कारण हे तर फ्रिक्वेंटली आज केलं, उप्स शिवाय तर होणारच नाही इंटरव्ह्यू. मी 50 प्रश्न काढू आणि मी ते रिवाईज करू, मी ते सॉल्व्ह करत बसू, माझ्या मनाने करू, जेणेकरून मला तो प्रश्न विचारल्यानंतर हेजिटेशन होणार नाही, इरिटेशन होणार, मला लगेच आन्सर येईल. दिस इज द प्रॉपर वे ऑफ IT प्रिपरेशन. तरच
तेवढं म्हणजे एक्सपेक्ट करू एचआरनी शकतो. कुठलाही प्रश्न टाकला तरी तुम्हाला तो कॉन्फिडेंटली उत्तर देता आलं पाहिजे त्याचं. एक्झॅक्टली अशा पद्धतीने तुम्ही ते प्रिपेअर केलं पाहिजे. आपल्याकडे सपोज कमी वेळ आहे, तर त्या कमी वेळात आपल्याला पैसे जास्त कमवायचे असतील तर काय केलं पाहिजे? खरं तर जगात अशी कुठलीच गोष्ट नाही. प्रत्येक ठिकाणी मेहनतच लागते. आपण जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपल्याला मेहनत करायला लागते. तर मी तर असंच म्हणेल की एखाद्याला असं बोललं जातं ना की तुम्ही रातोरात श्रीमंत झालात, पण ती रात्र 5 वर्षांची आहे. हे समजणं गरजेचं आहे. बरोबर. तर मी हे सांगेल की जी यंग जनरेशन आहे, जी यंग पिढी आहे, तर त्यांनी त्यांचे ॲडिक्शन सोडले पाहिजेत. म्हणजे ॲडिक्शन कुठल्याही गोष्टीचे असो तर ते नको आहेत. कारण एक सुखी जीवन जगण्यासाठी ना खरंच ॲडिक्शनची गरज नाही आहे. म्हणजे जर आज घरी जाताना जर तुम्हाला वाटत असेल की मी लवकर घरी जावं, माझी मुलं किंवा माझी वाईफ किंवा माझा हजबंड माझी वाट बघतायत, तर तुमच्या एवढ्या जगात कुणी आत्ता मोमेंटला सुखी नाही आहे. ज्या पद्धतीचं आत्ता वातावरण आहे ना त्याच्याप्रमाणे. सो त्यामुळे मला असं वाटतं की यशस्वी व्हायचं असेल तर आपली नाती जपा, सही डिरेक्शनने अभ्यास करा आणि आपल्या आईवडिलांचं कधी मन नका मोडू. तर तुम्ही कमी वेळात खूप यशस्वी व्हाल. आशीर्वाद, कारण की ते पण गरजेचं आहे. ते पण गरजेचं त्यांचा आहे. सपोर्ट गरजेचा, त्यांची साथ गरजेची आहे. जे काही तुम्ही करता, तुमचे भाऊ स्पाऊस असेल, कोणी असेल, अगदी. तुमचे बहीण भाऊ असतील, कोणी असेल, जे चांगले लोक आहेत त्यांचे इमोशन्स जपा आणि त्यांच्या सपोर्टनी खूप पुढच्या लेवलला तुम्ही जा. फक्त त्याच्यात डिस्ट्रॅक्शन नको, वाईट व्यसनं नको, सवयी नको. सोशलाइज होण्याच्या नादामध्ये उगाच तुम्ही काहीतरी भलतंच करताय आणि त्यामुळे तुम्ही एक प्रिशियस लाईफ खराब करताय. हे कधीही करू नका. कारण आनंदी जीवन जगण्याचा एकच मार्ग आहे. आपले रिलेशन्स चांगले तर सगळे चांगलं. ठीक आहे, एवढंच. काय मस्त आपला एपिसोड झाला आहे आणि स्टार्ट टू एंड एकदम आपले जे मनातले प्रश्न आहेत आपल्या पेरेंट्सचे किंवा स्टुडंट्सचे ते सगळे क्लॅरिटी मिळाली आजच्या या पॉडकास्टमधून. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि थँक्यू सारिका मॅम परत एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आणि छान माहिती शेअर केल्याबद्दल. थँक्यू तर तुम्हाला मॅडम, कारण तुमच्यामुळं मला असंख्य लोकांपर्यंत पोहोचायची संधी मिळते आणि आपल्या महाराष्ट्रातली जी जनता आहे तर त्यांना नक्कीच या पॉडकास्टचा फायदा होतो. सो मंडळी, मला नेहमी आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्या ज्या प्रियंका मॅडम आहेत त्यांची खूप मेहनत आणि एफर्ट आहेत या सगळ्या सेटअप किंवा ह्या सगळ्या कामामध्ये. तर त्यांना नक्की सबस्क्राईब करा, त्यांचे व्हिडिओ शेअर करत जा, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा की ज्यांना या गोष्टीची नीड आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम.